घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी काय मेनू करावा, झटपट होणारे, करायला सोपे आणि आता अनेक महिला मकर संक्रांतीचे हळदी-कुंकू खूप उत्साहात करतात. त्यानिमित्ताने मैत्रिणी एकत्र येतात, थोड्या गप्पा-टप्पा होतात आणि वेळ छान जातो. आता आपल्या घरी कोणी येणार म्हणजे नुसते हळदी-कुंकू देऊन होत नाही. त्यासोबत काहीतरी चवदार खायला दिलं तर कार्यक्रमाची शोभा आणखीन वाढते. पण ते पदार्थ असे पाहिजे की ते करायला खूप जास्त मेहनत लागू नये. शिवाय ते अगदी झटपट होतील आणि करायलाही सोपे जातील. तो पदार्थ म्हणजे कोणता आहे ते पाहूया. तर नमस्कार, भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे अगदी बाजारात मिळतो तसे समोसे. करायला खूप सोपे आहेत. तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. चला मग आपण रेसिपी सुरू करू. इथे आपण सर्वप्रथम समोसेच्या पारीसाठी 2 वाटी मैदा घेतलाय. वजनीप्रमाणे 250 ग्राम आहे. 1 चमचा ओवा, चवीपुरते मीठ, 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल किंवा तूप घालू शकताय. आपण हा मैदा 2 वाटी घेतलाय. यामध्ये किती समोसे होते ते पुढे सांगते. आता हे तेल घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लागल तसं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही. हे पीठ घट्टच मळायचं. पातळ जर तुम्ही केलं तर समोसे तळल्यानंतर मऊ पडतात आणि ते खुसखुशीत पण होत नाहीत. त्यामुळे घट्टसरच मळायचं. आता हे आपण झाकण ठेवून साईडला ठेवून देऊ. इकडे गॅसवरती कढई ठेवली आहे. सारणासाठी 1 चमचा तेल. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे, हिरवी मिरची, लसूण पेस्ट थोडंसं परतून घेऊ. हिंग, आता यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकायचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकताय. आणि आता गरम मसाला 1 चमचा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता इथे टाकायचं आहे बटाटा. तर 2 बटाटे उकडून घेतलेत. किसणीनं किसून घेतलेलं होतं ते टाकले. 1 वाटी ओला वाटाणा थोडासा पाण्यामध्ये बॉईल केला होता. चवीपुरते मीठ टाकायचं आणि व्यवस्थित याला मिक्स करायचं. मंद आचेवरच करायचं. लिंबाचा रस, कोथिंबीर कट केलेली. आपलं हे समोसेचं सारण तयार आहे. गॅस बंद करायचा आणि थंड करून घेऊ. इकडे छान पीठ भिजले. त्यातला एक उंडा घेतलाय. चपाती जसे लाटतो त्याप्रमाणे लाटून घेऊ. आता हे लाटून झाले. याची मधोमध 2 भाग करायचे. तर साईडला पाणी लावून घ्यायचं. कापलेली साईड ती एकावर एक फोल्ड करायची. हा जो कोन दिसतोय तो व्यवस्थित असा बंद करायचा. आता छान बंद केलाय, तुम्ही पाहू शकताय. आता यामध्ये सारण भरायचं. तर जास्त सारण भरायचं नाही. 1 चमचा सारण भरलंय. 1 ते 1.5 चमचा भरायचं. आपण इथे छोटे समोसे बनवणार आहे त्यामुळे जास्त सारण भरलेलं नाही. आणि आता व्यवस्थित पाण्याने बंद करून घ्यायचं. आता इथे एक समोसा तयार झालाय, तुम्ही पाहू शकता. एकदम छान तयार झालाय. याच पद्धतीत दुसरे पण समोसे तयार करून घेणार आहे.
इथे आपले सगळे समोसेमध्ये सारण भरून झाले. आता हे तळून घेऊ. आता इकडे गॅसवरती कढई ठेवली आहे. तेल छान गरम झाले. त्यामध्ये समोसे तळून घेऊ. हलके गरम करायचं आहे, जास्त गरम करायचं नाही तेल. तेलात सोडल्यावर लगेच याला पलटी करायचं नाही. थोडासा कलर चेंज झाल्यानंतर पलटी करायचं. आता इथे आपले समोसे तळून झालेत. इथे मी सर्व समोसे तळून घेतलेत. इथे आपले ह्या साईजचे 25 समोसे तयार आहेत. इथे आपला बाहेरसारखा खुसखुशीत समोसा खाण्यासाठी तयार आहे. तर हा खायचा कसा? चिंचेच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकताय. तुम्ही अशा पद्धतीत नक्की एकदा करून बघा, खूप छान होतो. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.